राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे। बुधवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळाचे दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले। आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याने सभागृहात गदारोळ झाला। त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी 1 दिवस वाढवावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। भाजपने 2 मित्रपक्ष जोडले आहे, त्यांची चांगली चालती आहे। त्यामुळे जागा वाटपात भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे। तर उरलेल्या जागा ह्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्याव्या लागतील असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्तविले आहे। मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आहे। ही रॅली सिडको ते क्रांती चौक अशी 3.5 किलोमीटर निघणार आहे। त्यामुळे जालना रोड शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 असे 7 तास बंद राहणार आहे। राज्यात सध्या मद्य विक्री आणि अंमली पदार्थ विक्रीवरून विरोधकांनी रान पेटवले असताना नाशिकमध्ये मोठी कारवाई झाली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे। तेलंगणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता। या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे। उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा दिला आहे। विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिलाय। या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। भाजपाची साथ सोडताना त्यांनी यापुढेही मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दावा केला। वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळाव्या यासाठी पक्ष आग्रही आहे। चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना अहवाल सादर केला। याच अहवालाच्या आधारावर 3 जागा शिवसेनेने लढवण्याची मागणी करण्यात आली। वरोरा ही शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने वरोरासाठी आग्रह केला आहे। 2014ला चंद्रपूरची जागा स्वबळावर लढवल्यावर शिवसेनेने घेतली होती। काँग्रेस सलग 7 वेळा चंद्रपूर विधानसभेत पराभूत झाल्याने ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी केली। राज्यातील लोकसभा निवडणुकांनंतर आता सर्व पक्षांनी आगामी विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे। अशातच काही दिवसांपूर्वी सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला। या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या। त्यापैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यभरातील महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत। अशातच आता याच योजनेवरून मुख्यमंत्र्यांना तृतीयपंथीयांनी प्रश्न विचारला आहे। मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण तर आम्ही कोण? तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत। याआधी त्यांनी रशिया दौऱ्यादरम्यान व्लादिमीर पुतिन आणि इतर उच्चपदस्थांशी चर्चा केली। या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्यासंदर्भात सहमती झाल्याचंही दिसून आलं। त्यानंतर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्नामध्ये असून तिथल्या भारतीयांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला। यावेळी भारतानं जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला असं मोदी म्हणाले। देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यात राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत। अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात विविध पक्षांच्या नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिम्मता बिस्वास आदी उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या 3 राज्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे। जोरदार होत असलेल्या पावसामुळे रेल्वे रुळ आणि पूल पाण्याखाली जाण्याचं सत्र कायम आहे। तर उत्तराखंडमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे। उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलन झाले। यामुळे जोशीमठ बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलाय। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील काही रेल्वे रुळांचं हवेत रूपांतर झालंय। मुसळधार पावसामुळे पुलाखाली टाकलेला मातीचा भराव वाहून गेला। त्यामुळे नागरिक या रेल्वे रुळाचा पूल म्हणून वापर करताना दिसतात। अशा रुळामुळे रेल्वे वाहतूक धोकादायक असल्याने रेल्वे वाहतूकच बंद करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशातील लखीमपूर भागाला पावसाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले।
शारदा नदीला आलेल्या पुरामुळे रेल्वे रुळच गायब झाला आहे. पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुकास्तरीय नोंदणी व मुद्रांक विभाग आणि दुय्यम निबंधक वर्ग 2 यांच्या कार्यालयात रजिस्ट्री आणि अन्य व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या कार्यालयात नागरिकांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यास नागरिकांना भिजून त्रस्त व्हावे लागत आहे. दिवसभरात कोट्यवधीचे व्यवहार करणाऱ्या या कार्यालयात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची, बसण्याची आणि ऊन पाऊस यापासून बचाव करण्यासाठी छताचीही सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या व्यतिरिक्त नागरिकांकडून सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये छोट्या मोठ्या त्रुटी काढून त्यांना परत पाठवण्यात येते आणि नंतर त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करून त्रुटी असताना देखील अनेकांची रजिस्ट्री करून देण्याचे काम या माध्यमातून छुप्या पद्धतीने होत असल्याचे सर्वश्रुत आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने त्वरित या समस्यांचे निराकरण करावे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवत आहोत. त्यासाठी केलेला हा एकत्रित खर्च आहे, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत एक निवेदन दिले. ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. गडचिरोली येथे आज गुरुवारी 2 जहाल महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. प्रतिमाला सुखराम बोगा उर्फ मंजूबाई आणि अखिला संकेर पुडो उर्फ रत्नमाला उर्फ आरती अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर प्रत्यक्ष 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. महाराष्ट्र शासनाने दोघींनाही आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडा साफ होईल. महाविकास आघाडीला विधानसभेत 288 पैकी 225 जागेवर यश मिळेल असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. उमरेड चंपा मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रस्ता ओलांडताना हा अपघात झाल्याने पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. महायुतीचे पानिपत होईल याचा स्वप्नात सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बड्या नेत्यांनी विचार केला नव्हता. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे, फडणवीस, पवार या त्रिमूर्तीला झटका दिलाय. आता आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने विधानसभेत चमत्कार घडण्याचा दावा केला आहे. आघाडीतील नेत्यांमध्ये 70 हत्तींचं बळ आलं आहे. विधानसभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल असा दावा शरद पवार करत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून पुन्हा सभा घेणं सुरू केलं आहे. सगळे सोयऱ्यांवरून सरकारला दिलेली मुदत येत्या 13 तारखेला संपणार आहे. अशातच 13 तारखेपर्यंत निर्णय नाही घेतला तर मराठ्यांची बैठक बोलावणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर 13 तारखेनंतर बैठक घेऊन त्या बैठकीतून मोठा निर्णय घेण्यात येणार असा इशाराच सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी आता भाजप आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या प्रकरणी नितेश यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात मोसमी पावसाला पोषक हवामान आहे. किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून पुढील 3 दिवस हवामान विभागाने किनारपट्टीसह पुणे, सातारा जिल्ह्यांना नारंगी इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा देण्यात आला असून तिथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.